काय सांगताय? जगात असाही एक देश आहे जिथे डाटा बॅलन्स नावाचा शब्द अस्तित्वात नाही। आपण इथे 5G आणि AIच्या गप्पा मारतो, पण या देशात साधं गुगल उघडणं सुद्धा एका युद्धासारखं आहे। या अजब देशाचं नाव आहे इट्रिया। आज संपूर्ण जग डिजिटल झालंय, पण इट्रियामध्ये आजही लोक फक्त साधा व्हॉइस कॉल आणि SMS वर अवलंबून आहेत। इथे लोकांच्या हातात स्मार्टफोन तर आहेत, पण ते फक्त नावापुरते, कारण या अख्ख्या देशात डेटा उपलब्ध नाही। यूट्यूब किंवा फेसबुक बघणं तर इथल्या लोकांसाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे। बरं, जर कुणाला खूपच इमर्जन्सी आली तर त्यांना राजधानीतल्या मोजक्या सरकारी इंटरनेट कॅफेमध्ये जावं लागतं। तिथे गेल्यावर आधी आपलं ID कार्ड दाखवा, तासाला 100 रुपये मोजा आणि मग तुम्ही इंटरनेट मिळतं। पण स्पीड इतका भंगार की एक साधं पेज उघडायला सुद्धा तासन तास लागतंय। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही इंटरनेटवर काय शोधताय यावर सरकारी यंत्रणेची 24 तास करडी नजर असते। इथे खाजगी कंपन्यांना थाराच नाही, सगळं काही सरकारच्या ताब्यात आहे। बाहेरच्या जगाशी बोलायचं असेल तर आजही हे लोक महागड्या इंटरनॅशनल कॉलवर अवलंबून आहे। या तंत्रज्ञानाच्या या महासागरात हा देश जणू एका बेटासारखा अलिप्त पडलाय। तुम्हाला काय वाटतं, इंटरनेट शिवाय आपलं आयुष्य कसं असेल? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच हटके माहितीसाठी मराठी पॉडकास्ट चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।